गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये सर्व उपासना करूनच हे निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून मायबाप सज्जनांचं स्वागत आहे आणि आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाच्या परिचयाची सुरुवात असते ना, जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख आहे ना, ती वाणी विचार आणि कर्मानेच होत असते। म्हणजेच काय, म्हणजे कोणी आपल्याला वाईट म्हटलं ना तरी फारसं मनावर घेऊ नका। कारण या जगामध्ये असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील। म्हणजेच काय, आपल्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगलं बोलणारी सुद्धा माणसं भेटतील आणि वाईट बोलणारी सुद्धा माणसं भेटतील। पण आपण जे आपल्याला चांगलं बोलतात बघा, त्यांच्याच जवळ राहायचं का? जे वाईट बोलतात त्यांना सोडून द्यायचं का? तर असं अजिबात नाही। वाईटाकडून माणसाने शिकावं, चांगल्याकडून माणसाच्या मनाला आनंद निर्माण होत असतो। जेव्हा आपली कोणीतरी वाहवा करतो, जेव्हा आपली कोणीतरी स्तुती करतो ना, तर ह्या मनाला खूप आनंद होत असतो। पण जेव्हा बघा त्याच स्तुती करण्याच्या व्यतिरिक्त त्या उलट बघा आपल्यावर कोणीतरी असं दोष निर्माण करत असेल, आपली कमीपणा बघा दुसऱ्याला सांगत असेल, तर त्यामधून मनुष्यानं बघा चांगलं होण्याचा प्रयत्न करायला हवा। कारण जे आपले दुश्मन असतात ना, जे आपले प्रतिस्पर्धी असतात, ते बघा आपण काही वाईट करायला लागलो ना, ते लगेच त्या वाईटावर बघा बोट ठेवतात। पण मनुष्य मात्र चुकतं कुठे? मात्र आपण त्यांचा सामना करायला जातो आणि जेव्हा मनुष्य सामना करतो ना, तेव्हा मात्र मनुष्याची अधोगती निर्माण होते। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या कलियुगामध्ये, या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये किती धन आहे, संपत्ती आहे, किती पैसा कमवायचा, हे प्रत्येकावर अवलंबून आहे। पण समर्थांनी प्रत्येक जीवाला सांगितलेलं आहे, पैसा तुम्ही कमी कमावला तरी चालेल, पण या तिघांचे, या 3 लोकांचे पैसे आहेत ना, ते कधीच खाऊ नका। आणि हे जर तुम्ही पैसे खाल्ले ना, तर अन्यथा बैल म्हणून तुम्हाला ते कर्ज फेडावं लागतं। बघा ते कशा पद्धतीनं ते कर्ज फेडावं लागतं हे आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच या मनुष्याने जीवन जगत असताना बघा मृत्यूपूर्वी आपलं सर्व कर्ज फेडून टाकायला हवं। आणि जर हे कर्ज फेडला नाही ना, तर पुढच्या जन्मामध्ये बघा भरपूर दुःख सहन करावं लागतं। आणि मग आपण म्हणायला लागतो की मी एवढी उपासना करून, मी एवढी भक्ती करून मला प्रचिती मात्र येत नाही। हे त्याचंच फळ आहे। आपण आता पाहूया, जर मनुष्याने जर कोणाचे पैसे खाल्ले ना, तर त्याच्यासोबत नियती काय करते, त्याच्यासोबत काय होतं, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत। एका गावामध्ये राजा शेठ नावाचा एक माणूस राहत होता आणि राजा शेठ खूप मोठा पैसेवाला माणूस होता। शेठचं नाव 4ही दिशांना प्रसिद्ध होतं। शेठजवळ प्रचंड प्रमाणामध्ये धन दौलत होती। शेठच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि शेठजवळ इतकं धन होतं ना, की शेठ लोकांना व्याजावर पैसे देत असे। शेठचा हा एक नियम होता की कोणीही व्यक्ती त्याच्याजवळ कर्ज घेऊन जाऊ शकतो आणि शेठ कर्जसुद्धा 2 प्रकारे देत असत। एक तर या जन्मामध्ये परत करण्यासाठी आणि दुसरं पुढच्या जन्मात परत करण्यासाठी। मग कोणी कितीही पैसे शेठकडून उधार घेऊन जाऊ द्या, शेठ कधीही पैसे देण्यास नकार देत नव्हता। बघा तुम्हाला तर माहीतच असेल या जगामध्ये कसे कसे लोक राहत असतात। जर कोणाला हे माहीत पडलं ना की असा एक माणूस आहे
जो पुढच्या जन्मासाठी सुद्धा कर्ज देत आहे, तेव्हा त्या माणसाकडे बघा पैसे घेणाऱ्यांची लाईनच लागते ना. आणि चोर आणि बेईमान लोक असतात ना, हे पैसे घेण्यासाठी नेहमी पुढे येत असतात. बघा शेठच्या द्वाराजवळ रोजच्या रोज पैसे घेणाऱ्यांची रांग लागलेली असायची. लोकांना असं वाटायचं की शेठजवळ भरपूर पैसे आहेत आणि शेठ हा एक मूर्ख माणूस आहे आणि म्हणूनच हा शेठ त्याचा हा धन अशा प्रकारे उधळत आहे. नाहीतर असा कोणता व्यक्ती आहे जो पुढच्या जन्माच्या भरोश्यावर एखाद्याला व्याजी पैसे देत असेल? बघा आपण विचार करायला हवा. असा या कलियुगामध्ये तरी कोणी आहे का की जो पुढच्या जन्मामध्ये व्याजावर पैसे देतो? बघा आपण माणसाचं या जन्मात काय घडेल ते सुद्धा सांगू शकत नाही, मग पुढच्या जन्मामध्ये काय घडणार आहे हे कसं काय सांगू शकतो का कोणी? आणि त्या पुढच्या जन्माच्या भरोश्यावर एखादा माणूस त्याच्या मेहनतीने कमावलेली धनसंपत्ती बघा कसा देऊ शकतो? हा शेठ मूर्ख आहे. बघा असं खूप साऱ्या लोकांना वाटायचं. त्यामुळं चोर बेईमानी लोक असायचे ते शेठ जवळ पैसे घेण्यासाठी लाईन लावायचे. परंतु काही प्रामाणिक व्यक्तीसुद्धा असायचे जे याच जन्माचे पैसे करण्याचे आश्वासन देऊन कुठून पैसे घेऊन जात असत ना. परंतु जे बेईमानी लोक होते ते पुढच्या जन्माच्या बहाण्याने शेठजवळून पैसे घेऊन जात असत. त्यांना असं वाटायचं की शेठ खूप मोठा मूर्ख आहे, लोक या जन्मामध्ये पैसे परत करत नाहीत, मग पुढच्या जन्मात कोण पैसे परत करणार आहे का? हा तर एक वेडा शेठ आहे जो पुढच्या जन्माच्या आशेने पैसे फिरत आहे, पैसे वाटत फिरत आहे. जर कोणालाही कोणत्याही गोष्टीची आवश्यकता पडायची तेव्हा ते लगेचच शेठच्या द्वाराजवळ यायचे. आणि शेठसुद्धा अत्यंत उदरमनाचा होता. शेठनं त्यांच्याजवळ 2-4 लेखापाल या बघा त्या कार्यासाठी बसवलेले होते की जो कोणी पैसे घेण्यासाठी येत असेल त्याला पैसे देण्यात यावे. कोणीही व्यक्ती त्याच्या द्वारावरून निराश जाऊ नये. लेखापाल कर्ज घेणाऱ्याच्या मागणीनुसार त्याला पैसे देत असत आणि कर्ज घेणाऱ्याला शेठ एकच गोष्ट विचारायचा की तुम्ही हे पैसे याच जन्मात फेडाल की पुढच्या जन्मात फेडणार आहात? बघा बहुतेक लोक पुढच्या जन्मात पैसे फेडणार आहोत असं म्हणून शेठ जवळून पैसे घेऊन जात असत. शेठचे हे लेखापाल पैसे घेणाऱ्याचा नाव पत्ता सर्व काही त्यांच्या वहीमध्ये लिहून ठेवत असत. आणि अशा संधीचा फायदा कोण घेणार नाही? लोक त्याचं नाव पत्ता आनंदाने शेठच्या वहीमध्ये लिहून जायचे आणि शेठ जवळून त्यांना हवं तेवढे पैसे ते घेऊन जायचे. शेठला या बाबतीत काहीच फरक पडत नसेल की कोणी त्यांना पैसे परत करायला येईल की नाही. अशा प्रकारे शेठचं कार्य अखंड चालू होतं. एका गावामध्ये 2 व्यक्ती राहत होते. बघा लक्ष देऊन ऐका, कारण ही कथा आहे ना, ही कथा म्हणून ऐकू नका. या कथेमधलं जे सार आहे ना की माणसाने जेव्हा माणूस दुसऱ्याचे पैसे खातो आणि तेव्हा तो न फेडता मरून जातो ना, त्यावेळी मनुष्याची काय अवस्था होते. बघा एका गावामध्ये 2 व्यक्ती राहत होते आणि दोघेही कोणत्याही प्रकारचं काम करत नव्हते. फक्त जुगार खेळणं, सट्टा खेळणं हेच त्यांचं काम होतं. चोरी करणं आणि बेईमानी करणं ही त्यांची नीती होती. आणि दोघेही इतके आळशी होते ना की कुठेही काम करायला जात नव्हते. अनेक वर्षापासून त्यांनी कोणतंही काम केलं नव्हतं. ते नेहमी चोरी गुंडगिरी करण्यामध्ये गुंतलेले असायचे. एके दिवशी त्या 2 व्यक्तींनी काही लोकांच्या तोंडून ऐकलं, तुम्ही असं गरिबाचं धन का लुटत आहात? तुम्ही राजा शेठजवळ का जात नाही? राजा शेठ लोकांना जेवढं हवं ना तेवढे पैसे उधारीवर देत असतो. जर तुम्हाला पैसे परत करायचे असतील तर याच जन्मामध्ये परत करू शकता. म्हणून पैसे घेऊन जा आणि जर तुम्हाला पैसे परत करायचे नसतील ना तर पुढच्या जन्मामध्ये पैसे परत करू असं म्हणून पैसे घेऊन जा. बघा दोन्ही गोष्टीवर शेठ पैसे उधारीवर देतोय. राजा शेठबद्दल ऐकल्यानंतर ते दोघेही चोर अत्यंत आनंदीमध्ये होतात आणि त्या दोघांनीही विचार करतात की यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल. शेठ जर पुढच्या जन्माच्या भरोश्यावर पैसे देत असेल तर मग आपण त्या शेठकडून भरपूर प्रमाणात पैसे घेऊन जाऊ. चला आपण जाऊया. कमीत कमी 2-2 लाख रुपये तरी आपण त्या शेठकडून उधारीवर आणू शकतो.
ज्यामुळे आपले 10-15 वर्ष अगदी आरामात निघून जातील. अशाच प्रकारे दोन्ही मित्रांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर ते दोघेही शेठच्या घराच्या दिशेने निघतात. आणि घरातील लोक त्यांच्याबद्दल काहीच चिंता किंवा काळजी करत नव्हते, कारण घरातील लोकांना माहीत होतं की हे दोघेही सुरुवातीपासून उन्हाळ आहेत. पूर्वी लोक या गावातून त्या गावात जाण्यासाठी पायी जात असत. बघा, पूर्वी घोडागाडी यासारखी व्यवस्था नव्हती. चालत चालत ते दोघेही बघा त्या गावामध्ये पोचतात. आणि त्या गावामध्ये आल्यानंतर ते शेठ जवळ येतात. आणि शेठ जवळ येऊन त्या शेठला म्हणतात, शेठ, आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि आम्ही दोघेही अत्यंत गरीब आहोत. आमची मुलं उपाशी मरत आहेत. आम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे. तुम्ही आम्हाला उधारीवर पैसे देऊ शकता का? तेव्हा शेठ म्हणू लागला, हो हो, का नाही. तुम्हाला जेवढे हवेत ना तेवढे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही घाबरू नका. मला सांगा, तुम्हाला किती पैसे हवे आहेत. शेठचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते दोघेही म्हणू लागले, बघा शेठ, आम्हाला या जन्मासाठी तर पैसे नको आहेत. आम्ही या जन्मामध्ये तुमचे पैसे परत करू शकणार नाही. आम्ही तुमचे पैसे आहेत ना, पुढच्या जन्मामध्ये परत करणार आहोत. तेव्हा शेठ म्हणाले, हो हो, काही हरकत नाही. तुम्ही पुढच्या जन्मामध्ये पैसे परत केले ना तरीसुद्धा चालेल. मी तुम्हाला नकार देत नाही. तुम्ही सांगा तुम्हाला किती पैसे हवे आहेत. मी पुढच्या जन्माच्या भरोशावर बघा पैसे देत असतो. अशा प्रकारे शेठचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते दोघेही मनातल्या मनामध्ये खूप प्रसन्न होतात. आणि आपापसामध्ये विचार केल्यानंतर म्हणतात, आम्हाला जास्त नको, फक्त 2 लाख रुपये हवे आहेत, जेणेकरून आमच्या मुलांचे पालनपोषण चांगल्या प्रकारे होऊ शकेल. दोन्ही चोरांचे म्हणणे ऐकल्यानंतर शेठ त्यांच्या लेखापालाला म्हणाले, लेखापालजी, या दोघांनाही 2 लाख रुपये द्या. बघा, लेखापालांनी त्वरितच शेठच्या आज्ञेचं पालन केलं आणि दोघांनाही 2 लाख रुपये देऊ केले. 2 लाख रुपये घेतल्यानंतर ते दोघेही चोर पैसे खिशामध्ये ठेवून निघून जातात. आणि शेठनं दोघांची नावं आणि पत्ता विचारून त्यांच्या वह्यांमध्ये नाव आणि पत्ता लिहून ठेवतात. अमुक अमुक व्यक्तीनं पुढच्या जन्मामध्ये फेडण्यासाठी 2 लाख रुपये कर्जतत्वावर घेतले आहेत. आणि अशा प्रकारे शेठनं त्या वहीमध्ये नमूद करून ठेवलं. दोघेही अत्यंत खुश झाले आणि ते विचार करू लागतात, पुढचा जन्म कोणी पाहिला आहे का? हा शेठ तर खूपच मोठा मूर्ख आहे, ज्याने आपल्याला अशा प्रकारे पैसे दिले आहेत. आपल्याला पुढच्या जन्माचं तर माहीत नाही, परंतु आपला हा जन्म खूप आनंदामध्ये व्यतीत होऊ शकेल. आपल्याला आता आयुष्यभर चोरी करण्याची आणि जुगार खेळण्याची गरजच लागणार नाही. ते दोघेही असा विचार करत बघा खुश होतात. बघा, पुढे चालता चालता बघा त्यांना रात्र होते आणि त्यानंतर त्यांना एक गाव बघा दिसतो. तिथे दोघेही विचार करतात की आपण आजची रात्र याच गावामध्ये व्यतीत करू. जेव्हा ते दोघेही त्या गावामध्ये पोचतात तेव्हा गावामध्ये त्यांनी रात्र व्यतीत करण्याचं बघा लोकांना विचारलं, परंतु त्या दोघांनाही थांबण्यासाठी कोणीही जागा मात्र दिली नाही, कारण ते दोघेही त्यांच्या चेहऱ्यावरून चोर वाटत होते. त्याचबरोबर त्या दोघांनीही त्यांच्याजवळ भरपूर प्रमाणात पैसे असल्यामुळं कोणाच्याही घरी थांबण्यासाठी भीती वाटत होती. चालत चालत ते दोघेही गावाच्या बाहेर येतात आणि गावाच्या बाहेर एका बघा हमालाचं घर होतं आणि त्या दोघेही हमालाच्या घराजवळ गेले. बघा, जाऊन ते त्याला म्हणाले, भाऊ, आम्हाला तुमच्या घरी थांबायचं आहे. आजची रात्र तुम्ही आम्हाला थांबण्यासाठी जागा द्या. उद्या सकाळीच आम्ही निघून जाऊ. आम्हाला तुमच्याकडून दुसरं काहीच नको. आम्हाला अन्नही नको, फक्त झोपण्यासाठी जागा द्या आणि एक चारपाई द्या. तेव्हा तो आम्हाला म्हणू लागला, माझ्याजवळ फक्त एकच चारपाई आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या तबेल्यात आणखी एक चारपाई आहे आणि तिथे माझा एक बैल आणि एक म्हैस बांधलेली आहे. तुम्ही तिथेच जाऊन आरामामध्ये झोपा आणि माझ्या त्या प्राण्यांचे रक्षणसुद्धा करा. बघा, ते दोघेही त्या हमालाच्या तबेल्यामध्ये थांबण्यासाठी तयार होतात. जेव्हा दोघेही व्यक्ती हमालाच्या तबेल्यामध्ये थांबतात तेव्हा हमाल घरी जाऊन निघून जातो आणि इकडे ते दोघे चोर त्या तबेल्यामध्ये असलेल्या चारपाईवर झोपून जातात. परंतु दोघांनाही झोप येत नव्हती.
कारण दोघांकडे भरपूर पैसे होते आणि त्यांना भीती वाटत होती की कोणी त्यांच्याकडून हे पैसे हिसकावून घेऊन जाईल. म्हणूनच ते दोघेही जागेच राहिले आणि आपापसामध्ये बोलत होते. अशा प्रकारे रात्रीचे 12 वाजतात. इकडे तबेल्यामध्ये जे बैल आणि म्हैस बांधलेली होती ना, त्यामध्ये म्हैस म्हणते, अरे भाऊ, बैल तू झोपला आहेस की जागा आहेस बरं? बघ, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. माझी आणि तुझी फक्त आज रात्रीपर्यंत साथ आहे. उद्या सकाळी मी तुला सोडून निघून जाणार आहे. बैल म्हणाला, काय म्हणत आहेस? तू मला सोडून निघून जाणार आहेस का? का जाणार आहेस बरं? तेव्हा ती म्हैस म्हणते, भाऊ, मी पूर्वी या हमालाकडून कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज मी फेडू शकले नाही आणि त्यामुळं मी या हमालाच्या घरी म्हैस बनून आले आहे आणि त्या हमालाच्या आजपर्यंत मला चापकाने फटके मारून माझ्याकडून एक पैशाची वसुली व्याजासहित केली आहे आणि त्याच्याकडून जेवढे पैसे उधारीवर घेतले होते ना, त्याच्या 1000 पट अधिक त्याने पैसे वसूल केले आहेत आणि आता माझं जे काही कर्ज होतं ते पूर्णपणे फिटलं आहे. मी आता या हमालाच्या ऋणातून मुक्त झालो. सकाळी मी या हमालाच्या घरी चारा खाईल आणि चारा खाल्ल्यानंतर मी निघून जाणार आहे. त्यानंतर हे मी शरीर सोडणार आहे. बैल भाऊ, आपली साथ फक्त इथपर्यंतच होती. म्हशीचं हे बोलणं ऐकल्यानंतर बैल म्हणू लागला, तुमचं बोलणं तर ठीक आहे, तू तर मुक्त झाली आहेस. 2-4 तास आणखी थांब, मी सुद्धा या हमालाच्या कर्जातून मुक्त होणार आहे. मला या हमालाचे सामान आणखी 4 तास वाहून न्यायचं आहे आणि त्यानंतर एक खाटीक येईल. तो खाटीक माझी किंमत या हमालाला देईल आणि जसे हमाल ते पैसे घेईल ना, तेव्हा मी हमालाच्या ऋणातून मी मुक्त होऊन जाईल. कारण मी सुद्धा मागच्या जन्मामध्ये कर्ज घेतलं होतं. आता मी याचे पूर्ण कर्ज फेडलं आहे. काही पैसे यांनी माझ्याकडून काम करून वसूल केले आहेत आणि उर्वरित पैसे तो खाटीक याला देऊन जाणार आहे. मी आता थोड्या अंतरावर त्या खाटीकासोबत चालणार आहे आणि त्यानंतर मी मरून जाणार आहे. बघा, त्या म्हशीचं आणि हे बैलाचं बोलणं जेव्हा त्या 2 मित्रांनी ऐकलं ना, तेव्हा ते विचार करू लागतात, हे काय चालू आहे, आपल्याला पाहायला पाहिजे. बघा, जेव्हा सकाळ होते तेव्हा हमाल तिथे येतो आणि हमाल आल्यानंतर त्याने म्हशीला आणि बैलाला खायला चारा घातला. म्हशीने चारा खाल्ला आणि चारा खाल्ल्यानंतर ती म्हैस तिथेच पडते. तिचा प्राणाचा अंत होतो. जेव्हा म्हैस मरते ना, तेव्हा हमाल अत्यंत दुःखी होतो. तो शोक करू लागतो की माझी म्हैस मेली आहे. तिकडे हे दोन्ही चोर बघा आपापसामध्ये विचार करू लागतात. आपण जसं रात्री ऐकलं होतं ना, त्यानुसार घटना घडत आहेत. याचा अर्थ असाच आहे ना की या म्हशीनं आम्हालाकडून कर्ज घेतलं होतं. आता प्रश्न हा आहे की हा बैलसुद्धा मरणार आहे का? चला आपण यालासुद्धा पाहूया. आता दोघेही चोर बघा तिथेच थांबून पाहू लागतात. इकडे हमालाने बैलाला बघा बैलगाडीला जुंपलं आणि 2-3 तास त्या बैलाकडून सामानाची वाहतूक करून घेतली आणि त्यानंतर एक खाटीक तिथे येतो आणि खाटीक हमालाला म्हणाला, भाऊ तुम्ही तुमचा बैल विकू इच्छित आहात का? हमाल म्हणाला, हो भाऊ, मी माझा बैल विकणार आहे. खाटीक म्हणाला, मला सांगा तुम्हाला बैल किती पैसे हवे आहेत? त्यानंतर हमाल त्या खाटीकाला बैलाची किंमत लावतो आणि हमालाने जेवढे पैसे मागितले होते ना, तेवढे पैसे तो खाटीक त्या हमालाला देतो आणि त्यानंतर तो खाटीक त्या बैलाला घेऊन जाऊ लागतो. इकडे दोघेही चोर मित्र म्हणू लागतात, बघ त्या बैलाने सुद्धा असं म्हटलं होतं की खाटीक येणार आहे आणि आता खाटीकसुद्धा आला आहे आणि हमालाने बैलसुद्धा विकला आहे. आता आपण या बैलाच्या मागे मागे जाऊया आणि पाहूया की रस्त्यामध्ये हा बैल मरतोय की नाही. जसे ते दोघे त्या खाटीकाच्या काही अंतरावर पाठलाग करतात, तेव्हा गावातून बाहेर निघाल्यानंतर जसं त्या बैलाने गावाची हद्द पार केली ना, तेव्हा तो बैल खाली पडतो आणि अशा प्रकारे बैलाच्या प्राणाचा अंत होतो. आता ही सर्व हकीकत पाहून त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते आणि दोघेही आपापसामध्ये बोलू लागतात. बोलणं तर अगदी सत्य झालं आहे. त्या म्हशीनं हमालाकडून कर्ज घेतलं होतं आणि म्हणूनच ती हमालाच्या घरी काम करण्यासाठी आली आणि हमालाचं कर्ज फेडल्यानंतर तिचासुद्धा मृत्यू झाला
आणि त्याच प्रकारे बैलाने सुद्धा कर्ज घेतलं होतं। नक्कीच हे दोघे पूर्वजन्मामध्ये मनुष्य असतील आणि अशा प्रकारे या दोघांनीही त्यांचं कर्ज फेडलं आहे आणि त्यांच्या प्राणांचा अंत झाला आहे। या गोष्टीवरून हे सिद्ध होतं की कोणी कोणाचे पैसे खात असेल ना, तर त्याला बैल किंवा म्हैस बनून त्याचे कर्ज फेडावं लागतं। आणि त्याच प्रकारे आपण शेठकडून पैसे उधारीवर आणलेले आहेत। मला असं वाटत आहे की पुढच्या जन्मात आपण नक्कीच शेठच्या घरी कुठला तरी प्राणी म्हणून जन्माला येऊ। आणि दोघांनीही विचार करतात की आता काय करायला हवं। एक म्हणाला, चल आपण हे पैसे परत देऊया आणि शेठ जवळ जाऊन त्यांचे पैसे परत करूया। शेठ जेव्हा विचारेल की तुम्ही पैसे परत करण्यासाठी का आलात, तेव्हा आपण त्यांना सांगू की आमच्याकडे पैशांची व्यवस्था झाली आहे, तुम्ही तुमचे पैसे परत घ्या। अशा प्रकारे ते दोघेही शेठजवळ जातात। जेव्हा शेठ त्या दोघांनाही पाहतो तेव्हा त्यांना म्हणतो की तुम्ही दोघे परत का आला आहात, काय झालं आहे। तेव्हा ते दोघेही म्हणतात, शेठजी काही वेळापूर्वी आम्ही तुमच्या जवळून जे पैसे उधारीवर घेतले होते ना, ते पैसे परत करण्यासाठी आम्ही आलो आहोत। खरं तर आमच्याकडे दुसरीकडून पैशाची व्यवस्था झाली आहे। तुम्ही तुमचे पैसे आहेत ना, परत घेऊन तुमच्या वहीमधून आमचे नाव काढून टाका। बघा, शेठनं त्यांची वही पाहिली तेव्हा त्या वहीमध्ये लिहिलेलं होतं की पुढच्या जन्मासाठी पैसे उधारीवर घेतलेले आहेत। तेव्हा शेठ त्या दोघांना म्हणाला, हे बघा, तुम्ही तर पुढच्या जन्मासाठी पैसे घेतले होते। जर तुम्ही या जन्मामध्ये पैसे परत करू असं म्हणून पैसे घेतले असते ना, तर मी या तुमच्याकडून पैसे घेऊन तुमचं नाव वहीमधून कोडलं असतं। परंतु तुम्ही पुढच्या जन्मात पैसे फेडणार आहात म्हणून मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही। आता तुम्हाला हे पैसे पुढच्या जन्मातच फेडावे लागतील। जेव्हा त्या दोघांनी हे शेठचं बोलणं ऐकलं तेव्हा ते शेठला म्हणाले, नाही शेठ, तुम्हाला हे पैसे परत घ्यावे लागतील। परंतु शेठ ते पैसे घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो। ते दोघेही जबरदस्तीने ते पैसे शेठला देऊ इच्छित होते। खूप विनवण्या करून सुद्धा शेठने ते पैसे परत घेतले नाहीत। नाईलाजाने ते दोघेही त्यांच्या घराच्या दिशेने निघतात। जाताना ते विचार करत असतात की आपल्याला आता शेठचा बैल बनावा लागणार आहे आणि हा शेठ मारून मारून आपल्याला एक एक पैशाचा हिशोब चुकता करणार आहे। आता आपण काय करावं। आपण तर शेठकडून कर्ज घेऊन विनाकारण अडचणीत सापडलो आहोत। दोघेही विचार करत पुढे चालले होते। चालत चालत जेव्हा तो एका जंगलामध्ये पोचतात तेव्हा जंगलामध्ये गेल्यानंतर हे दोघेही एका वृक्षाखाली बसतात आणि विचार करत असतात की आपल्याला आता शेठच्या इथे जन्म घ्यावा लागणार आहे। आता शेठ आपल्याला माहीत नाही किती यातना देणार आहे, आपल्याला कशा प्रकारे हे पैसे वसूल करून घेणार आहे। बघा, दोघेही आपापसामध्ये विचार करत होते तेव्हा एक व्यक्ती म्हणाला, माझ्या डोक्यात एक युक्ती आली आहे। आपण एक काम करूया, आपल्याला शेठने 4 लाख रुपये दिले आहेत ना, आणि या जंगलामध्ये आपण पाण्याचं कुठेच साधन नाही, आपण या जंगलामध्ये एक सुंदर असा तलाव बनवूया। दुसरा म्हणू लागला, भाऊ, तुझ्या मनात आलेला हा विचार अतिउत्तम आहे। अशा प्रकारे दोघांनीही विचार करून निर्णय घेतला की आपण शेठच्या या पैशातून जंगलामध्ये एक मोठा असा तलाव बांधू। मग त्या दोघांनीही शेजारच्या गावातून काही मजूर बोलावले आणि त्या जंगलामध्ये एक तलाव बांधण्यास सुरुवात केली। काहीच दिवसामध्ये त्या जंगलामध्ये त्या दोघांनी एक अतिशय सुंदर तलाव बांधला आणि तलावाच्या अवतीभोवती हिरवीगार झाडे लावली। 4ही बाजूला सुंदर सुंदर पायऱ्या बनवल्या आणि त्या तलावाच्या शेजारी त्यांना राहण्यासाठी एक सुंदर घर बनवलं। बघा, आता ते दोघेही त्या तलावाच्या शेजारी त्याच खोलीमध्ये राहू लागले आणि शेठकडून जेवढे पैसे ते दोघे घेऊन आले होते ना, ते सर्व पैसे त्यांनी त्या तलावामध्ये लावले। आता काही दिवसांनी जेव्हा पावसाळा बघा ऋतू येतो, त्या पावसाळ्यात 4ही बाजूंनी पाणी त्या तलावामध्ये येतो आणि तो तलाव तुडुंब भरून जातो। त्या पावसाच्या पाण्यामध्ये जी काही घाण आली होती ना, ती सुद्धा काही दिवसानंतर तलावाच्या तळाला बसवून राहते आणि तलावामध्ये पूर्ण स्वच्छ पाणी होतं। हळूहळू त्या तलावाबद्दल आजूबाजूच्या गावातील लोकांना समजतं। तेव्हा ते लोक त्यांच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्या तलावाजवळ घेऊन येऊ लागले।
परंतु ते दोन बघा ते चोर ज्यांनी तलाव बांधला होता ते एक काठी घेऊन त्या तलावाचे संरक्षण करू लागले आणि जो पण कोणी पाणी पिण्यासाठी येत असेल ना त्याला ते दुरूनच आकलून लावायचे. ते म्हणायचे या तलावामध्ये पाणी पिणं आणि पाणी पाजण्यामध्ये मनाई आहे, हा आमच्या शेठचा आदेश आहे. त्या दोघांनीही त्या तलावाच्या बाजूलाच एक मोठा असा बोर्ड लावला होता. त्या बोर्डावर तलावाचा मालक म्हणून राजा शेठ यांचं नाव लिहिलं होतं, कारण तो तलाव त्याच शेठच्या पैशातून बांधला होता. आता या गोष्टीची माहिती आजूबाजूला सर्वत्र पसरते की एक अत्यंत सुंदर तलाव शेठनं जंगलामध्ये बांधला आहे आणि त्या तलावामध्ये खूप सुंदर पाणी आहे. परंतु त्या तलावाजवळ दोन पहारेदार राहतात आणि ते दोघेही आता त्या तलावातील पाणी कोणालाही पिऊ देत नाही. जो पण प्राणी तिथे पाणी पिण्यासाठी येतो ना ते त्याला पाणी पिण्यापूर्वी तिथून पळवून लावतात. गाववाल्यांनी विचार केला की आपण तिथे 10-20 लोक एकत्रित होऊन जाऊया आणि त्यांना विचारूया की ते आपल्याला पाणी पिऊन का देत नाही. आमच्या जनावरांनी जर तलावामध्ये पाणी प्यायली तर यामुळे त्यांचं काय बिघडणार आहे बरं. जर कोणाला पाणी प्यायला द्यायचं नाही ना मग तो तलावच का बांधला आहे. असा विचार करून 10-20 लोक त्या तलावाजवळ येतात आणि त्या दोघांना म्हणतात, एक गोष्ट सांगा भाऊ, तुम्ही इतकं सुंदर तलाव बांधला आहे ना, या तलाव बांधण्यासाठी तुम्ही 4-5 लाख रुपये खर्च केले असतील, मग तुम्ही आमच्या जनावरांना या तलावामध्ये पाणी पिण्यास मनाई का करता. तेव्हा ते दोघे चोर म्हणू लागतात, हे बघा गाववाल्यांना कोणीही पाणी पिऊ द्या, आम्हाला काहीच हरकत नाही, परंतु आमच्या मालकाची यासाठी मनाई आहे. आम्ही बघा या गावचे राजा शेठ यांचे नोकर आहोत आणि हा तलाव बघा शेठ राजा शेठ यांनी बनवलेला आहे आणि त्यांचा आदेश आहे की कोणालाही पाणी पिण्यास परवानगी द्यायची नाही. आता जर आमच्या मालकाचा हा आदेश आहे तर आम्ही काय करू शकतो बरं. तेव्हा गावातील लोक म्हणू लागले, ही तर चुकीची गोष्ट आहे. त्यामुळं काही लोक त्या शेठचा तिरस्कार करू लागतात, शेठला शिवीगाळ करू लागतात. लोक म्हणू लागले, जर शेठने तलाव बनवला आहे मग ते पाणी पिण्यास मनाई का करत आहेत बरं. दोन्ही चोर म्हणाले, हे बघा भाऊ, आम्ही नकार देत नाही, परंतु त्याआधी तुम्ही राजा शेठ यांच्याजवळ अनुमती घेऊन या. जर शेठ म्हणाले ना तर पाणी पिण्यासाठी आम्ही कोणालाही अडवणार नाही. तेव्हा लोक म्हणाले, तुमचं बोलणं तर अगदी बरोबर आहे, यामध्ये तुम्हा नोकरांची काहीच चूक नाही. जसा मालक आदेश देईल ना तसंच नोकराला सुद्धा वागावं लागतं. बघा आता 10-20 लोक एकत्रित होऊन बघा त्या गावामध्ये त्या राजा शेठजवळ जातात आणि जेव्हा ते सर्वजण शेठजवळ पोचतात तेव्हा एकत्रित इतकी सर्व लोक पाहून शेठ आश्चर्यचकित होतो. शेठ विचार करू लागतो की माझ्याजवळ काही चूक तर घडली नाही ना, इतके सर्व लोक एकत्रित येऊन मला मारण्यासाठी तर आले नाहीत ना. बघा शेठ अत्यंत घाबरला होता आणि लांबूनच शेठ त्यांना राम राम म्हणू लागला. त्याबद्दल चौकशी करू लागला. शेठनं अत्यंत सन्मानपूर्वक त्या सर्वांना बसण्यासाठी आसन दिलं, त्यांना पाणी दिलं आणि त्यानंतर शेठने त्या लोकांना येण्याचं कारण विचारलं. आता सर्व गावकरी संतप्त झाले होते आणि ते म्हणू लागले, शेठजी तुम्ही इतका सुंदर तलाव बनवला आहे, परंतु जर तुम्ही कोणालाही त्या तलावातील पाणी पिऊन देत नाही मग तो तलाव बांधण्याचा अर्थच काय आहे बरं. त्या तलावाबद्दल ऐकल्यानंतर शेठ आश्चर्यचकित होतो. शेठ म्हणू लागतो, भाऊ तुम्ही कोणत्या तलावाबद्दल बोलत आहात. मी तर एकही तलाव बांधलेला नाही, तुम्ही चुकीचे म्हणत आहात. गावकरी म्हणाले, नाही शेठ, आम्ही इतके वेडे नाही आहोत, आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो आहोत. तलावाच्या काठावर एक बोर्डरसुद्धा लावलेला आहे आणि त्या बोर्डावर मालकाच्या रूपात तुमचंच नाव लिहिलेलं आहे आणि 2 नोकर तुम्ही तिथे ठेवलेले आहात आणि तेच दोघे आम्हाला पाणी पिण्यासाठी मनाई करत असतात. तेव्हा शेठ म्हणू लागला, भाऊ मी असा कोणताच तलाव बांधलेला नाही आणि जर मी तलाव बांधला असता ना तर मी तिथे लोकांना पाणी पिण्यासाठी मनाई का करेल बरं. एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजण्यापेक्षा मोठे पुण्य दुसरं कोणतंच नाही आणि पाण्यासाठी नकार देत असेल ना तर यापेक्षा दुसरं मोठं पाप कोणतंच नाही. जर मी असं केलं ना तर मला नरकाची यातना भोगावी लागेल. हे बघा गावकऱ्यांनो, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. गावकरी म्हणू लागले,
शेठ तो तलाव तुमचाच आहे आणि तुम्ही आम्हाला पाण्यापासून वंचित करून पापाचे भागीदार बनतात. गावकऱ्यांचं हे म्हणणं ऐकल्यानंतर शेठ आश्चर्यचकित होतो आणि शेठ म्हणू लागतो, चला मी स्वतः येऊन पाहतो. बघा, आता तो शेठ स्वतःच्या गावकऱ्यांसोबत जाऊ लागले आणि त्या तलावावर पोचतात. शेठनं जेव्हा लांबून तो तलाव पाहिला तेव्हा खरंच तो तलाव अत्यंत सुंदर होता. चारही बाजूला सुंदर भिंती बांधलेल्या होत्या, मोठमोठ्या पायऱ्यासुद्धा होत्या, प्राण्यांना चढण्या उतरण्याची सुद्धा खूप चांगली व्यवस्था केली होती. खूप चांगली चांगली झाडं तिथे लावलेली होती. शेठनं पाहिलं की हे दोघेजण हातात काठी घेऊन त्या तलावाची रखवाली करत आहेत. त्यानंतर त्या शेठनं त्या तलावाच्या काठावर लागलेल्या त्या बोर्डाकडे पाहिलं, ज्यावर त्यांचं नाव लिहिलेलं होतं. त्या बोर्डावर लिहिलेलं होतं की हा तलाव बघा या गावचे शेठ, या राजा शेठ यांनी बांधलेला आहे. त्यानंतर शेठनं त्या दोघांनीही त्यांच्याजवळ बोलावलं आणि त्यांना म्हणू लागले, भाऊ तुम्ही लोकांना या तलावापासून पाणी पिण्यास मनाई का करता? या गोष्टीलाचं कारण काय आहे? आणि तुम्ही हा तलाव माझ्या नावाने का बांधला आहे? माझ्या नावावर हा तलाव बांधून लोकांना पाणी पिण्यास मनाई करून तुम्ही मला पापाचे भागीदार का करत आहात बरं? खरी गोष्ट तर ही आहे की हा तलाव मी बांधलेला नाही. तेव्हा ते दोन चोर शेठला म्हणतात, आम्ही तुमच्याकडून 4 लाख रुपये तुमच्या या पुढच्या जन्मात देऊ असं म्हणून घेऊन आलो आहोत. परंतु ते पैसे आम्ही घरी घेऊन जाऊ शकलो नाही. त्यापूर्वीच आमची व्यवस्था झाली. आम्ही पैसे तुम्हाला परत करण्यासाठी तुमच्याजवळ आलो होतो, परंतु तुम्ही हे म्हणून पैसे घेण्यास नकार दिला की पुढच्या जन्माच्या नावावर घेतलेल्या पैशांना मी याच जन्मामध्ये परत घेत नाही. ते पैसे पुढच्या जन्मातच द्यावे लागतील. परंतु शेठजी, आम्ही ते पैसे याच जन्मामध्ये परत करू इच्छित आहोत आणि तुम्ही ते पैसे घेण्यास नकार दिलात. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं? आणि म्हणूनच आमच्या मनात हा विचार आला की आम्ही त्याच पैशातून हा तलाव बांधला आहे. पैसे तर तुमचेच होते आणि म्हणूनच आम्ही इथे या बोर्डावर तुमचं नाव लिहिलं आहे. आता आम्ही कोणालाही या तलावातील पाणी पिऊ देणार नाही जेव्हापर्यंत तुम्ही आमचे पैसे माफ करणार नाहीत आणि त्या तुमच्या वहीमधून आम्हा दोघांचे नाव खोडणार नाहीत, तेव्हापर्यंत आम्ही कोणालाही इथे पाणी पिऊ देणार नाहीत. सर्व लोक तुम्हाला नावं ठेवतील. 1000 लोकांचे वाईट शाप तुम्हाला लागतील, कारण ते पैसे तुमचे होते. जर तुम्ही ते पैसे जमा करून घेतले ना, मग आम्हाला काहीच अडचण नाही. कोणीही येऊ द्या आणि या तलावातील पाणी पिऊन जाऊ द्या. परंतु जर तुम्ही पैसे जमा करून घेतले नाहीत तर मग आम्ही या तलावातील पाणी कोणालाही पिऊ देणार नाही. त्या दोघांचंही बोलणं ऐकल्यानंतर शेठ खूप आश्चर्यचकित होतो. शेठ विचार करू लागतो की यांनी अत्यंत चालाखीचं काम केलं आहे. गाववाले म्हणू लागले, हे दोघेही खूप चांगले माणूस आहेत. बघा यांनी किती सुंदर तलाव बांधला आहे. शेठ तुम्ही यांचं कर्ज माफ करा. शेठ म्हणू लागले, हे बघा पुढच्या जन्माच्या भरोशावर घेतलेल्या पैशांना माफ करत नाही. तेव्हा ते दोघे म्हणू लागले, काहीच हरकत नाही, तुम्ही माफ करू नका, परंतु आम्ही कोणालाही पाणी पिऊ देणार नाही आणि या पापाचे भागीदार आयुष्यभर तुम्हीच बनत राहाल. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला तुमच्या नावावर किती पाप चढवून घ्यायचं आहे. आता शेठला चांगलंच कळून चुकलं होतं की माझ्या नावाचा आणि पैशांचा हे लोक दुरुपयोग करत आहेत आणि त्यामुळे मी नरकवासी बनणार आहे. तेव्हा शेठ म्हणाला, हरकत नाही, मी तुमचे पैसे आत्ताच जमा करून घेतो, परंतु तुम्ही या गावातील लोकांना पाणी पिण्यास मनाई करू नका. माहीत नाही किती प्राणी किती पक्षी या तलावावर पाणी पिण्यासाठी येत असतात आणि तुम्ही त्यांना पळवून लावत असता आणि त्यामुळे ते सर्व वाईट शाप देऊन इथून निघून जातात. परंतु अप्रत्यक्षरित्या त्या सर्व गोष्टींचा पाप माझ्यावर चढत आहे. त्यामुळं मी तुमचं हे कर्ज आत्ताच्या आत्ता खोडून टाकतो. त्यानंतर ते शेठ त्या दोघांचंही नाव त्यांच्या वहीमधून खोडतो आणि अशा प्रकारे ते दोघेही अत्यंत आनंदी होतात आणि त्यांच्या घरी निघून जातात. त्या दिवसानंतर त्या दोघांनीही कोणाच्या घरी कधी चोरी केली नाही किंवा कधीही जुगार खेळले नाही आणि या प्रसंगामुळं त्यांच्यामध्ये ब्रह्मज्ञान जागृत झाले. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचा उद्देश काय आहे बरं, की जर आपण कोणाचेही एक पैसेसुद्धा फुकट खात असू ना, तर ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपानं फेडावंच लागतं.
जर आपण कोणासोबतही बेईमानी करतो तर लक्षात ठेवा, त्या व्यक्तीनं माहीत नाही ते धन कशा प्रकारे कमावलं आहे, तर त्या पापाचा भागीदार पैसे खाणारा बनतो. जो बेईमानीने धन खातो ना, तो दुसऱ्यांचं पाप सुद्धा स्वतःच्या नावावर करतो आणि ते धन 1000 पटीने त्याला फेडावं लागतं. बघा, विचार करा, जर तुम्ही असा विचार केला ना की तुम्ही त्या व्यक्तीचे पैसे परत करणार नाहीत, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचे पैसे तुम्ही खात असाल ना किंवा खाल्ले असतील, तर त्याच्या घरी तुम्हाला म्हैस बनावं लागेल, बैल बनवून राहावं लागेल. म्हणजे बोलण्याचा उद्देश काय आहे की कोणत्या ना कोणत्या रूपानं तुम्हाला त्या व्यक्तीचे पैसे फेडावेच लागणार आहेत. म्हणजेच देवाच्या न्यायालयामध्ये कोणतीही चूक होत नसते आणि तिथे कोणालाही कोणत्याही प्रकारची रिश्वत चालत नाही किंवा कोणाची शिफारससुद्धा चालत नाही. म्हणजेच देवाच्या न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होत नाही. जो गुन्हेगार आहे ना, ज्याने गुन्हा केला आहे, त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणारच आहे. तिथे कोणत्याही प्रकारची माफी कधीच मिळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कुणाचेही पैसे कधीच खाऊ नका. जर तुमचे पैसे दुसरा कोणी खात असेल तर तुम्ही बेईमानी करू नका. तुम्ही इमानदारीने राहा, प्रामाणिक राहा. जर तुम्ही कोणाचे पैसे खाल्ले असतील ना, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ते पैसे फेडावे लागणारच आहेत आणि ते सुद्धा व्याजासहित. गैरमार्गाने कमवलेलं धन असतं ना, बघा, संसाधने तर देत असतो, आनंद तर देत असतो, परंतु आनंद आणि शांती हिरावून घेत असतो. अशा ध्यानामुळं आंतरिक संतुष्टी नष्ट होते आणि एके दिवशी त्या व्यक्तीचा मुळासकट नाश होतो. आणि म्हणूनच या 3 लोकांचे पैसे कधीच खाऊ नका, नाहीतर 1000 पटीनं तुम्हाला ते फेडावं लागतील. बघा, नंबर 1, चोरी, अप्रामाणिकपणा आणि फसवणुकीचे पैसे कधीच खाऊ नका. नंबर 2, कुठल्याही मंदिरात किंवा तीर्थस्थळावर दानधर्म केलेले पैसे असतील ते कधीच खाऊ नका. नंबर 3, रिश्वतीचे पैसे कधीच खाऊ नका. जो व्यक्ती या 3 ठिकाणचे पैसे खात असतो ना, त्या व्यक्तीचा सर्वनाश होत असतो. तुम्ही असं म्हणाल की असे अनेक लोक आहेत जे या 3 ठिकाणचे पैसे खात असतात, परंतु त्यांचं काहीच नुकसान झालं नाही, ते अगदी आनंदाचं जीवन जगत असतात. बघा, तुम्ही काळजी करू नका, एक ना एक दिवस आहे ना, त्यांना हा कर्ज फेडावा लागणार आहे. एक ना एक दिवस त्यांना या गोष्टीची भरपाई करावीच लागणार आहे. या जन्मात जर नाही फेडलं ना, तर मग पुढच्या जन्मात त्यांना त्यांचं हे कर्ज फेडावंच लागणार आहे. परंतु कुठलीही गोष्ट कुणालाही माफ केली जाणार नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे ना, हा द्यावाच लागणार आहे. बघा, समर्थांनी सुंदर मनुष्याचं हे जीवन बनवण्यासाठी बघा या निरूपणामध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपल्या मनामध्ये विचार निर्माण करा आणि ते विचार प्रत्यक्षामध्ये या जीवनामध्ये उतरवा. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन सुंदरच आहे, अतिसुंदर बनवायचं की नाही हे तुमच्या हातामध्ये आहे. या भक्ती मार्गामध्ये या 2 वेळची उपासना करा. श्रीराम प्रभू, श्रीरामचंद्र माझा भगवंत तुमच्या देहामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.